हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे। मुस्लिम समाजाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे। बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच 4 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये मुस्लिम समुदायानं एक धरणे आंदोलन केलं होतं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात हे सगळं आंदोलन झालेलं होतं आणि या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात आक्षेपार्ह अशी वक्तव्य केलेली होती आणि याच आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधात आज हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक आहे ती दिलेली आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो कोल्हापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर आणि परिसरामध्ये ज्या काही घटना घडत आहेत ते पाहता आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आणि म्हणूनच कोल्हापूरच्या चौकामध्ये अशा पद्धतीचा मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय। मुस्लिम समुदाय ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये जाणारे रस्ते देखील आता पोलिसांनी बंद करायला सुरुवात केलेली आहे आणि एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती कोल्हापूरमध्ये आज पाहायला मिळते। या सगळ्या